पोरं कोण राहिले? या पोरं कोण राहिले? हात धरून मी हे पोरं बसणार. आहे बारकं. उपेक्षाला बसणार आहे मी. थांब, सोड. या पोराचं कोण राहिले सांगा साहेब. या पोराचं कोण राहिले? आम्ही कोण कुणापाशी पाहायला पाहिजे? दक्षता तुम्ही आम्ही घ्या. कुणापाशी पाहायला काय करा? पाहिजे? दक्षता आम्हाला आता कोण आहे? नवरा आहे सगळ्यांनी का? घेतली पाहिजे साहेब. सासू सासरे हा. आहे का? मग नणंद आहे, आता दक्षता कोण आहे सगळ्यांनी आमच्या घेतली पाहिजेत. मला कुणी का तर याचं काय कोण नाही राहिले? झालं. याचा बाप त्याच्यावानी राहिला मी काय? याचा सुद्धा आजार राहिला काय? त्याच्यावानी मी सुद्धा आजी सगळं गाव लोक साहेब, मजा बघत आहेत. तुम्हाला खरं सांगतो, आज थोडं सांगतो. खराचा न्याय नाही भेटला आम्हाला. आंदोलन 100% होणार आहे. साखरवाडी बंद होणार आहे. फलटण जिल्हा बंद होणार आहे. हा, फलटण जिल्हा सुद्धा बंद होणार आहे. हा, 100% फक्त न्याय द्या आम्हाला. काय करा? न्याय द्या आम्हाला. हा, मला न्याय भेटली पाहिजे आम्हाला. दुसरं काय नाही पाहिजे आम्हाला. तर माझा तरी जीवन काय फायदा नाही. घरातली एवढी एवढी लोक गेली माझी. मोठी मोठी माणसं गेली. माझा राहून तरी काय फायदा आहे? मला जर न्याय नाही भेटला तर मी सुद्धा जीव देणार. माझं बघण्यासाठी कोणी राहिलं नाही. मी कोणा कशी बघू आता? सगळी माणसं गेली माझी. माझ्या घरातली सगळी माणसं गेली. मी कुणापाशी पाहू आता? मला जर न्याय नाही भेटला तर मी सुद्धा जीव देणार. माझ्या पोराची माझं केली पाहिजे. नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. मित्रांनो, आज आपण फलटण तालुक्यातील खामगाव साखरवाडी येथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेच्या ठिकाणी आलो आहोत. या घटनेत एका कुटुंबातील 4 सदस्यांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झालाय. ही घटना केवळ एक अपघात म्हणून पाहून चालणार नाही. या घटनेमागील तांत्रिक, प्रशासकीय, कायदेशीर आणि सामाजिक पैलू समजून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेले सचिन शिंदे, गंगू शिंदे, सतीश शिंदे आणि आरती शिंदे यांना प्रगती चळवळ परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझ्या पाठीमागे आपण बघता आम्ही घटनास्थळी आहे आणि त्यांचे कुटुंबीय माझ्या पाठीमागे आहेत. नेमकी घटना काय घडली हे आपण पाहूया. पोलीस नोंदीनुसार 8 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास घराशेजारील पत्र्याच्या शेडवरून जाणाऱ्या केबलला आधार देण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी बाइंडिंग वापर MSCBच्या विद्युत तारेला घासली. त्या घर्षणामुळे विद्युत तारेचे इन्सुलेशन खराब झाले आणि विद्युत प्रवाह त्या लोखंडी तारेमध्ये उतरला. परिणामी त्या लोखंडी संरचनेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील 4 सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत. हा अपघात का गंभीर आहे? विजेचा धक्का का दिसत नाही, ऐकू येत नाही आणि अनेकदा कोणतीही पूर्वसूचना देत नाही. त्यामुळे विद्युत सुरक्षेतील अगदी छोटी चूक देखील जीवघेणी ठरू शकते. या प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. विद्युत वाहिन्या आवश्यक उंचीवरती होत्या का? घराजवळील जाणाऱ्या तारांची नियमित तपासणी झाली होती का? आधारासाठी वापरण्यात आलेली लोखंडी वायर सुरक्षित होती का? स्थानिक स्तरावर कोणतीही तक्रार पुरवणी करण्यात आली होती का? विद्युत वितरण यंत्रणेतील देखभाल वेळेवरती झाली होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. कोणावर दोषारोप करण्याची घाई करू नका. सध्या ही पोलीस तपासातील बाब आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती, अधिकारी किंवा संस्थेला दोषी ठरवणं योग्य नाहीये. घटनास्थळाचा पंचनामा, तांत्रिक अहवाल, विद्युत निरीक्षकांचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांचा अंतिम निष्कर्ष आल्यानंतरच जबाबदारीबाबत अधिकृत निष्कर्ष काढता येईल. म्हणूनच अफवा किंवा अपूर्ण माहिती पसरवणे टाळले पाहिजे. या घटनेसंदर्भात कायदेशीर बाजू सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय नागरिकांना सुरक्षित जीवनाचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत प्राप्त आहे. जर सार्वजनिक यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर संबंधित बाबीची चौकशी होऊ शकते. तसेच संबंधित कायद्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. मात्र अंतिम निष्कर्ष हा तपास आणि उपलब्ध पुराव्यावरच अवलंबून असतो. महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडतात? आता पालखी आपण बघतोय, पालखीमध्ये सुद्धा दिंड्यांना अशाच पद्धतीनं वीज पुरवठा केला जातो.
आता सगळीकडे पाऊस चालू आहे. दरवर्षी पावसाळ्यात आपण अशा अनेक घटना पाहतो. वाऱ्यातील दिंडी चालकांना अशा बाबतीत खबरदारी घेणं आवश्यक आहे. विशेषतः तुटलेल्या विद्युत तारा, झुकलेले विद्युत खांब, उघडे जॉईंट, पत्र्याच्या शेड जवळून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या, योग्य आर्थिंगचा अभाव, अनाधिकृत वायरिंग, जुन्या विद्युत यंत्रणेची दुरावस्था यामुळे ग्रामीण भागात विजेचे अपघात मोठ्या प्रमाणावर घडतात. प्रत्येक दुर्घटनेनंतर चर्चा होते, पण काही दिवसांनी सर्व काही पूर्ववत होते. ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी आणि नागरिकांची जबाबदारी. सुरक्षितता ही केवळ शासनाची जबाबदारी नाही. ग्रामपंचायतींनी धोकादायक विद्युत ठिकाणांची माहिती द्यावी. वीज वितरण कंपनीने नियमित तपासणी करावी. नागरिकांनी स्वतःहून लोखंडी तारा, हुक, अनाधिकृत जोडणी किंवा विद्युत तारांच्या अगदी जवळ बांधकाम करणे टाळावे. कोणताही धोका दिसल्यास तातडीने संबंधित कार्यालयाला लेखी माहिती द्यावी. नागरिकांनी नेमकी काळजी घ्यावी. पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आता तुटलेल्या विद्युत तारा दिसल्यास जवळ जाऊ नका. पत्र्याच्या शेडवरती हात ठेवण्यापूर्वी काळजी घ्या. ओल्या हाताने विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. घराचे आर्थिंग तपासून घ्या. तंत्रज्ञानाकडून खात्री करून घ्या. लहान मुलांना विद्युत धोक्याबाबत माहिती द्या. एक छोटी खबरदारी अनेक जीव वाचवू शकते. आता या घटनेतून नेमकं काय शिकलं पाहिजे? 4 जणांचा मृत्यू म्हणजे एका घराचा आधारच हरपलेला आहे. अशा घटना आपल्याला सांगतात की विकासासोबत सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. फक्त नुकसान भरपाई जाहीर करणे पुरेसं नाहीये. त्यापेक्षा भविष्यात अशा घटना होणार नाहीत अशी यंत्रणा उभी राहणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडे अपेक्षा या घटनेचा निष्पक्ष आणि जलद चौकशी व्हावी. जर कोणत्याही स्तरावरून निष्काळजीपणा आढळला तर संबंधितावर कायदेशीर कारवाई होणं अपेक्षित आहे. मृतांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसन आणि आवश्यक शासकीय सहाय्य उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यात विद्युत सुरक्षेचे विशेष अभियान सुद्धा राबवण्यात यावे. मला वाटतं शेवटी एकच गोष्ट मित्रांनो, की आज आपण एका अत्यंत वेदनादायी घटनेसमोर उभे आहोत. माझ्या पाठीमागे बघताय आपण कुटुंबियाचा आक्रोश आहे. ही बातमी केवळ 4 मृत्यूंची नाहीये, तर ग्रामीण भागातील विद्युत सुरक्षेच्या गंभीर प्रश्नाची आहे. आपण संवेदनशील राहूया, अफवा टाळूया, तपासावर विश्वास ठेवू आणि आपल्या परिसरातील विद्युत धोक्याविषयी जागरूक होऊया. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. मी प्रमोदजी सस्ते, संपादक प्रगती चळवळ. अशाच तथ्याधारित सखोल आणि जबाबदार विश्लेषणासाठी प्रगती चळवळला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या परिसरातील जनहिताच्या प्रश्नांची माहिती आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.